Hello students, I am Poddar Madam. I teaches you Science 1. Our first chapter is Laws of Motion. In the last period, we have seen about the positive, negative and zero accelerations. Then today we have taken the examples of positive, negative and zero acceleration. Here positive accelerations means the velocity increases with time. Then example is when a ball initially at rest on the ground is hit with a bat, the velocity of ball increases in the beginning and acceleration of ball is positive. Then it is a positive acceleration. म्हणजे बॉल आपण इनिशियली रेस्टमध्ये होता, स्थिर होता, ग्राउंडवर ठेवलेला आणि मग त्याला बॅटने टोलवल्यानंतर काय झालं, त्याची व्हेलॉसिटी बॉलची इन्क्रीज झाली म्हणजे वाढली आणि सुरुवातीला वाढली आणि ती वाढली आणि म्हणून आपल्याला ॲक्सेलरेशन कसं झालं, पॉझिटिव्ह झालं असं आपल्याला म्हणता येईल. देन सेकंड वन इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हिअर द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी डिक्रीजेस विथ टाइम. आता व्हेलॉसिटी कमी होते तेव्हा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. माझं एक्झाम्पल घेऊ. वेन ब्रेक्स आर अप्लाइड टू द बायसिकल ऑन द रोड इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस अँड ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही सायकल चालवता आहात आणि रोडवर सायकल चालवताना तुम्ही ब्रेक दाबल्यानंतर सायकल स्लो झाली, त्याची व्हेलॉसिटी म्हणजे वेग त्याचा मंदावला आणि नंतर मग तो 0 असेल पण स्टार्टिंगला वेग त्याचा मंदावला आणि नंतर म्हणून व्हेलॉसिटी कशी, ॲक्सेलरेशन कसं असेल, निगेटिव्ह. देन थर्ड वन इज झिरो ॲक्सेलरेशन. झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे देर इज नो चेंज इन द व्हेलॉसिटी. देर इज नो चेंज इन द व्हेलॉसिटी. तुमची व्हेलॉसिटी चेंज होत नाही. झिरो ॲक्सेलरेशन, नो चेंज इन द व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी इज युनिफॉर्म. व्हेलॉसिटी इज युनिफॉर्म अँड हेन्स इट इज झिरो ॲक्सेलरेशन. वेन द बॉल इज ॲट रेस्ट, हा एक्झाम्पल आहे. वेन द बॉल इज ॲट रेस्ट देन व्ही इज इक्वल टू 0 देन ए इज इक्वल टू 0. म्हणजे समजा बॉल स्थिर असेल तर त्याची व्हेलॉसिटी 0 आहे, वेग काहीच नाही त्याला, आणि वेग जर 0 असेल तर ॲक्सेलरेशन पण कसं असेल, 0 असेल. और मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे समजा एखादी वस्तू असेल तर स्ट्रेट लाईनमध्ये त्याची स्पीड जर सारखी असेल आणि स्ट्रेट लाईनमध्ये ती जात असेल तर ते तेव्हा सुद्धा झिरो ॲक्सेलरेशन असणार आहे. नंतर आपल्याला ग्राफिकल मेथड बघायची. देन डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, तो आपल्याला ग्राफने दाखवायचा आहे. द फॉलोइंग टेबल इज गिव्हन अबो. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल. देन वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट द टाइम ऑन द एक्स एक्सिस, डिस्टन्स ऑन द वाय एक्सिस अँड टाइम ऑन द एक्स एक्सिस. ती आपण बघणार आहोत. मग आता हा टेबल आपल्याला दिलेला आहे. टाइम इज टेकन इन द सेकंड अँड डिस्टन्स इन द मीटर. टाइम इज 0 सेकंड, then distance is also 0. Then time is 10 second, distance is 15 and as such. Then here the graph is given. Time is 0, then distance is 0. Time is 10 second, then distance is 15 second. इथे दाखवलंय बघा, इथे इकडे असणारं 10 नंतर 15 म्हणजे हा पॉइंट आलेला आहे. देन नेक्स्ट वन इज टाइम इज 20 सेकंड, देन डिस्टन्स इज 30. डिस्टन्स इज 30 मीन्स 20 अँड 40च्या मधला असेल ते. देन टाइम इज 40, टाइम इज 30 सेकंड, डिस्टन्स इज 45. हा 45 म्हणजे हा 50 असेल आणि म्हणून 50 आणि 40च्या मधला 45. असं आपल्याला इथे आपण टाइम आणि डिस्टन्स काढला तर हा ग्राफ येतो स्ट्रेट लाईन. हेन्स अन ऑब्जेक्ट इन द युनिफॉर्म मोशन covers the equal distances in equal time interval and thus the graph between the distance and time is a straight line. Equal distances in equal time interval and hence the graph is a straight line. Mata, in the distance time graph above, what does the slope of the straight line indicate? आता याचा स्लोप आपल्याला सांगायचा आहे.
टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 6 वर आपल्याला बघता येणार आहे. द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन गिव्स द स्पीड ऑफ द कार. याची स्पीड आपल्याला त्या स्लोपवरनं सांगता येणार आहे. मग ती कशी आहे? v इज इक्वल टू s अपॉन v इज इक्वल टू s अपॉन t. आता ती व्हॅरी होते. s2 मायनस s1 दोघांमधला आपण डिफरन्स करू t2 मायनस t1. देन s2 मायनस s1 इज 90 मीटर मायनस 50 मीटर अँड 60 सेकंड मायनस 10 सेकंड असं आपल्याला सांगता येईल. पुस्तक बघितल्यानंतर सांगेल तर 1.5 मीटर पर सेकंड इतकी त्याची स्पीड असणार आहे. देन सेकंड वन इज द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता हा डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला बघायचा आहे, तो आपण बघणार आहोत. द फॉलोइंग टेबल आहे तिथे पण शोज द डिस्टन्स कवर्ड बाय द बस इन इक्वल टाइम इंटरवल. देन वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ between the time and distance, that is against the time taken along the x-axis. time सगळ्या ठिकाणी x-axis वर असेल and distance along the y-axis. आणि what does the graph show? The direct proportionality between the distance and time हे आपल्याला सांगायचं आहे. Here the table is given. Time and distance. Time is 0, distance is 0. Time is 5, distance is 7. Then the graph is taken here. आपण ग्राफ काढला. टाइम इज अलॉंग एक्स एक्सिस अँड डिस्टन्स इज अलॉंग वाय एक्सिस. आपण इथे काढला 0 पासून चालू केला. टाइम इज 5 सेकंड, डिस्टन्स इज 7 मीटर. टाइम इज 5, 0 ते 10 मध्ये 5 घेतले. डिस्टन्स इज 7 मीटर. टाइम इज 10 सेकंड, डिस्टन्स इज 12 मीटर. टाइम इज 15 सेकंड, डिस्टन्स इज 20. डिस्टन्स इज 20. हे स्पष्ट बघा तुम्हाला दिसते. देन टाइम इज 20 सेकंड, देन डिस्टन्स इज 30. असे आपण सगळे काढल्यानंतर तुम्हाला इथे ग्राफ दिसेल. दिस ग्राफ द डिस्टन्स चेंजेस हियर. द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म आहे का? नाही. non-uniformly with time and thus the bus has given the non-uniform motion. बसच्या संदर्भात आपण सांगतोय म्हणून त्याला non-uniform motion आहे असं आपण म्हणू. Then what differences do you see in the distance time graph for uniform and non-uniform motion? म्हणजे दोघांमधला आपल्याला काय फरक आहे तो आपल्याला सांगता येणार आहे. For the uniform motion the distance covered is proportional to the time. For uniform motion, the distance is proportional to the time. For non-uniform motion, it is not so. पण non-uniform motion साठी तसं नाही. Non-uniform motion is an accelerated motion असं आपल्याला म्हणता येणार आहे. Then next one is the velocity time graph for uniform motion. मग आता पुढचा ग्राफ आपण बघणार आहोत. हा टेक्स्टबुक मध्ये पेज क्रमांक 6 वर आहे. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is as shown in the figure. Figure मध्ये दाखवलं आहे. With the help of the graph, how will you determine the distance covered by the train between 2 to 4 hours? हे आपल्याला सांगायचं आहे. Here, is there is a relation between distance covered by the train between 2 to 4 hours and the area of particular quadrilateral in the graph. आता ग्राफ मध्ये काय काय आहे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. व्हॉट इज द एक्सेलरेशन ऑफ द ट्रेन हे आपल्याला ग्राफवरनं सांगायचं आहे. मग या ग्राफमध्ये आपण ते सांगणार आहोत. इथे आपण टाइम दाखवलेला आहे 1 to 6 इकडे आणि इकडे व्हेलॉसिटी आहे 10, 20 अप टू दिस मच. मग सी पॉइंट पाशी आपल्याला पुस्तकात आपल्याला टेक्स्टबुक क्रमांक 6 बघणार आहोत आपण. त्याच्यावरनं हा ग्राफ काढलेला आहे. सी पॉइंट पाशी आहे T1 आणि 2 आवर्सला आणि 4 आवर्सला डी पॉइंट आहे. टाइम इज T2. आपण इकडे या दोन्ही वेळेला आपण पाहिलं तर त्यांनी पास केलेलं त्यांची व्हेलॉसिटी किती आहे 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे 2 आवर्सला पण 60 किलोमीटर आहे आणि 4 आवरला पण 60 किलोमीटर आहे. मग हा क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे की BACD असा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. मग आता ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये तयार झाल्यानंतर आपल्याला याचा एरिया सांगता येणार आहे. लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इज 60 अँड ब्रेड्थ इज 4 - 2 दॅट इज 2 असं आपण सांगू.
आता पहिले बघू. हियर s इज इक्वल टू vt और v इज इक्वल टू s अपॉन t. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन s इज इक्वल टू vt. देन व्हेलॉसिटी इज 60 किलोमीटर पर आवर, ते आपण सांगितलं. व्हॉट इज टाइम? टाइम इज द डिफरन्स बिटवीन दिस टू, दॅट इज 4 minus 2, 4 hour minus 2, that is 2. Therefore 60 multiplied by 2 is 120 किलोमीटर. आता एरिया ऑफ एबीसीडी काढणार आहोत. एरिया ऑफ एबीसीडी इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर मल्टिप्लाइड बाय 2. हियर 60 and 2 लेंथ इंटू ब्रेड इज इक्वल टू 120 किलोमीटर पर आवर. हे इज द ॲसेलरेशन ऑफ द ट्रेन इज 0. इथे आपण पाहिलं की हे दोन्ही कसे आले, सारखे आलेत इक्वेशन्स, यांची उत्तरं. आणि इथे आपल्याला म्हणता येईल की ॲसेलरेशन ऑफ द ट्रेन इज 0 असं आपण सांगू. देन नेक्स्ट वन इज द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲसेलरेशन. आता युनिफॉर्म ॲसेलरेशनसाठी आपल्याला ग्राफ काढायचा आहे. टेक्स्टबुक पान क्रमांक 7 वर आपण तो बघणार आहे. मग तो काय आहे, इकडे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ द कार इन स्पेसिफिक टाइम इंटरवल आर गिव्हन. आता हे चेंजेस दिलेले आहे. 0, टाइम इज 0, देन व्हेलॉसिटी इज 0, टाइम इज 5, व्हेलॉसिटी इज 8, असं संपूर्ण आपल्याला तक्ता दिलेला आहे. आणि मग आपण त्याचा ग्राफ बघणार. आता आपण ग्राफ काढला. एक्स ॲक्सिसवर टाइम आहे आणि वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी आहे. ही व्हेलॉसिटी आपण 5, 10, 15, 20 असं टाइम घेतलाय आणि व्हेलॉसिटी 8 ने इन्क्रीज झालेली आहे. 8, 16, 24, 32, 40 अशी आपण घेतलेली आहे. मग आता हा घेतल्यानंतर हा ग्राफ आपल्याला असा तयार झालेला दिसलेला आहे. दिस इज द ए पॉइंट, दिस इज द बी पॉइंट. मग हे आपण स्ट्रेट लाईननी हा ग्राफ झालेला आहे. हा जर स्ट्रेट लाईननी ग्राफ असेल तर आपण ते डॉटेड लाईननी एक्स आणि वाय ॲक्सिसला जोडले. ते जोडल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघू. ते आपल्याला असं दिसणार आहे. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इन द फिगर 1.5 shows that the velocity changes by equal amount. Velocity changes by equal amount in equal time interval. स्ट्रेट लाईन आहे म्हणून इक्वल अमाउंट चेंजेस ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल टाइम इंटरवल. दस इट इज द युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन. ग्राफ जर स्ट्रेट लाईन असेल तर युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन. देन हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंजेस इन एव्हरी 5 सेकंद. 5-5 सेकंदांनी किती बदल झाला तो आपण पाहिला. फॉर अँड फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन द टाइम इंटरवल 10 सेकंड टू 20 सेकंद. 10 to 20 सेकंदमध्ये किती बदल झाला तो आपल्याला सांगायचा आहे. फॉर ऑल युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. मग आता नॉन युनिफॉर्मसाठी काय असेल. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. म्हणजे युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन असेल तर स्ट्रेट लाईन आपल्याला मिळते, पण नॉन युनिफॉर्मली असेल तर त्याच्या शेपवर ते डिपेंड आहे की ॲसेलरेशन कसं असेल तर. हियर द व्हेलॉसिटी चेंजेस बाय 8 मीटर पर सेकंड इन एव्हरी 5 सेकंद. प्रत्येक 5 सेकंदला 8 मीटर पर सेकंद इतकी व्हेलॉसिटी चेंज होते. आता आपल्याला याच्यावरनं काय काढायचं आहे, एस डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. एस इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. आपण फॉर्म्युला लिहिला होता मगाशीच की व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी आणि तोच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. मग आता इथे ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी असेल, 16 + 32. तुम्ही तो ग्राफ पाहिला तर ग्राफमध्ये आपल्याला तो सांगता येईल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी 16 + 32 अपॉन 2 अँड 20 - 10. त्या दोघांचं टाइम इंटरवल आपल्याला वजा करायचं आहे. कसा तो आपण पुन्हा एकदा ग्राफकडे बघू. ग्राफ बघा, हा इथे दिसतोय ग्राफ. ग्राफ आपण घेतला. ही पूर्ण 32 आहे. हे आपल्याला याचा विचार करायचा आहे, ह्या क्वाड्रिलॅटरलचा विचार करायचा आहे. ए बी सी डी या क्वाड्रिलॅटरलचा आपण विचार करणार आहोत. व्हेलॉसिटी किती चेंज झाली, 32. ही 16 आहे, एवढी 16 आहे म्हणजे ही पण 16 असेल. टोटल किती असेल, 32. अँड टाइम चेंजेस 20 - 10. इथे आपण दिसेल 10 सेकंदने टाइम चेंज झालेला आहे असं आपल्याला दिसतं. बघा याचा आपण विचार करणार आहोत. इथे एबीसीडी ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. ADCE. एरिया ऑफ ADCE प्लस एरिया ऑफ ACB इज इक्वल टू एरिया ऑफ ADCB. इथे 90चा असेल. मग आता इथे आपण सांगितलं तर हा काय आहे, स्क्वेअर आहे आणि हा काय राईट अँगल ट्रायंगल. म्हणून या दोघांच्या एरियाची आपण बेरीज करणार आहोत.
म्हणजे आपल्याला इथे समजेल बाकीचं. मग पुन्हा खाली येऊ. हियर S इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, V इज इक्वल टू S अपॉन टी. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, देअरफॉर S इज इक्वल टू V मल्टिप्लाइड बाय टाईम. देन 16 प्लस 32 अपॉन 2 मीटर पर सेकंड मल्टिप्लाइड बाय 20 मायनस 10 सेकंड. मग वजाबाकी करू याचा आणि फॉर्म्युला आपल्याला तयार मिळाला आणि उत्तर मिळालं S इज इक्वल टू 240 मीटर. तसंच आपल्याला खाली बघायचं आहे की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DABC आत्ता आपण सांगितलं इज इक्वल टू एरिया ऑफ DAEC हा स्क्वेअर प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग स्क्वेअरचं काय सांगितलं, लेंथ इंटू ब्रेड्थ. आपण 16 मल्टिप्लाइड बाय 10 प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज हाफ. बेस इज 32 minus 16 is 16 and height is 20 minus 10. 20 minus 10 that is 10. Therefore 160 याचं उत्तर 16 multiplied by 10 is 160 plus half 16 multiplied by 10 that is 240. That is 240. म्हणजे हे दोन्हीही आपल्याला सारखे सांगता येणार आहे. मग असा आपल्याला स्ट्रेट लाईन युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशनचा ग्राफ काढता येणार आहे. ही ग्राफिकल मेथड तुम्ही पुन्हा पुस्तकात बघायची, तिथे ग्राफ काढलेले नाही आहेत, ते तुम्ही काढून घ्यायचे आहेत आणि ते समजावून घ्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.